मध्यरात्रीची ती वेळ होती आणि गर्भवती महिलेचा रेल्वेचा प्रवास. घरी लवकर जाण्याची आस. अचानक तिला वेदना होऊ लागल्या. ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. प्रसूतीच्या प्रचंड होत असणाऱ्या वेदना आणि मध्यरात्रीची ती वेळ. वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही आणि अँब्युलन्सला सुद्धा वेळ लागणार होता. प्रसूती वेदनेमुळे तिला बराच त्रास होऊ लागला होता. बाळ अर्ध आतमध्ये होतं आणि अर्ध बाहेर होतं. तिला काही करावं हे कळेनासं झालं आणि तिचे कुटुंबीय सुद्धा घाबरून गेले. पण माणसाच्या रूपात देव धावून आला आणि पिक्चर मधला सीन रेल्वेमध्ये खराच झाला. तो काय सीन होता आणि माणसाच्या रूपामध्ये देव धावून आला हा काय प्रकार? चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच सामाजिक आणि चालू घडामोडींवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. गुरुवारी सकाळपासूनच मुंबईचा रॅन्चो आणि त्यांनी केलेली व्हिडिओ कॉलवरून महिलेची डिलिव्हरी या बातमीने सगळीकडे चर्चा सुरू झाली. रेल्वेची चेन खेचून लोकल थांबवून आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून प्रचंड वेदना होत असणाऱ्या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या विकास बेदरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याचं सगळेजण कौतुक करत आहेत. त्याचा उल्लेख मुंबईचा रॅन्चो असेही लोक करत आहेत. त्याच्या धाडसाचं कौतुक करावं इतकं थोडं आहे. पण मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती नक्की काय घडलं? 16 ऑक्टोबर मध्यरात्रीची वेळ. एक गर्भवती महिला रात्रीच्या 12च्या आसपास गोरेगाव रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे निघाली होती. लोकल हळूहळू पुढे चालली होती. रात्रीची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये भयानक शांतता होती. काही लोक झोपी गेले होते तर काही लोक मोबाईल बघत बसले होते. पण अचानक त्या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना चालू झाल्या आणि ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. तिच्या पोटात दुखू लागलं होतं. जीव कासावीस झाला होता. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे लोकलमध्ये जास्त गर्दीही नव्हती. पण जेवढे लोक त्या लोकलमध्ये होते त्यातील कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. प्रत्येक जण फक्त लांबून पाहत होता, चर्चा करत होता आणि काही जण तिथून निघून सुद्धा जात होते. पण ही महिला ज्या ट्रेनच्या डब्यातून प्रवास करत होती त्याच डब्यामध्ये विकास दिलीप बेदर हा तरुण त्याच डब्यामध्ये होता. या तरुणाने त्या महिलेला होत असणाऱ्या प्रसूती वेदना पाहून आणि घटनेचं गांभीर्य ओळखून त्याने लगेचच ट्रेनमध्ये असणारी इमर्जन्सी चेन ओढली आणि ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. विकासने चेन खेचल्यानंतर ही लोकल राम मंदिर स्टेशन जवळ थांबली. तोपर्यंत या महिलेची अवस्था खूपच बिकट झाली होती. प्रसूती वेदनेमुळे तिला बराच त्रास होत होता. रेल्वे राम मंदिर स्टेशनवरती थांबली होती खरं, पण त्या ठिकाणी काही कारणास्तव वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. अँब्युलन्सला सुद्धा फोन केला पण अँब्युलन्स येण्यासाठी बराच वेळ लागणार होता. हे समजलं तोपर्यंत या महिलेची अवस्था खूपच गंभीर झाली होती. तिचं अर्ध बाळ बाहेर होतं आणि अर्ध आतमध्ये होतं. तिची प्रसूती अडकली होती. या सगळ्या नाजूक परिस्थितीचं भान विकास बेदेनला होतं. रात्रीची वेळ, वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही आणि अँब्युलन्सलाही वेळ लागणार होता. अशा वेळी काय करायचं असा प्रश्न विकास समोर उभा राहिला. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. विकासची मैत्रीण देविका देशमुख ही डॉक्टर आहे. मध्यरात्रीची वेळ होती तरी सुद्धा देविका देशमुख हिने विकासचा कॉल लगेचच उचलला. मग विकासने या गर्भवती महिलेची जी काय अवस्था आहे ती अवस्था विकासने देविकाला सांगितली. त्यानंतर लगेचच विकासने डॉक्टर देविका यांना व्हिडिओ कॉल केला. 3 इडियट्स पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने रॅन्चोने कम्प्युटरवरती व्हिडिओ कॉलद्वारे जशी डिलिव्हरी केली होती सेम त्याच पद्धतीने विकासने देविकाला व्हिडिओ कॉल करून त्या गर्भवती महिलेची प्रसूती केली. देविकाने विकासला स्टेप बाय स्टेप प्रसूतीची सगळी प्रोसेस सांगितली. सुरक्षितपणे बाळाची प्रसूती कशी करायची हे देविकाने विकासला व्हिडिओ कॉलवरती अगदी व्यवस्थित सांगितले. विकास डॉक्टर होता ना, कुठल्या मेडिकलच्या गोष्टींचा त्याला अनुभव होता, पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याने संयम आणि धाडस दाखवत
देविकाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी काळजीपूर्वक केल्या. गर्भवती महिलेला कोणता त्रास होणार नाही आणि आपल्या हातून काही चुकीचं घडणार नाही याची त्याने पूर्णपणे काळजी घेतली. महिलेची प्रसूती सुखरूप झाली. राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती रात्रीच्या 1 ते 2च्या आसपास लहान बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. स्टेशनवरती असणाऱ्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या गर्भवती महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. विकास आणि त्याची असणारी मैत्रीण देविका देशमुख या दोघांमुळे बाळाचा सुखरूप जन्म झाला होता. त्या रात्री या महिलेच्या कुटुंबाने तिला एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिची प्रसूती होऊ शकत नाही, त्यामुळे ते महिलेला घेऊन ट्रेनने परत घरी चालले होते. घरी लवकर पोहोचण्याच्या आशेने ते ट्रेनमध्ये चढले. प्रवासादरम्यानच तिला प्रसूती वेदना चालू झाल्या. त्या रात्री विकास बेदने हा देवमाणूस 2 जीव वाचवण्याचं कारण ठरला. बरेच लोक फक्त लांबून पाहत होते, चर्चा करत होते, काही लोक तिथून जात होते, पण विकासने आई आणि बाळाचे दोघांचे हे जीव वाचवले. ही सगळी घटना समोर आल्यावरती विकास बेदने याला रिअल लाईफ मधील रॅन्चो असं बोललं जात आहे आणि त्याचं सगळ्या स्तरातून कौतुकही केलं जात आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र प्रचंड होत आहे. सध्या ही महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ती आणि तिचं बाळ अतिशय सुखरूप आहे. रिअल लाईफ हिरो ठरलेल्या विकासबद्दल आणि त्याच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच सामाजिक आणि चालू घडामोडींवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.